तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती युनिट 6 टॉपिक 5 अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस पेज नंबर 60. Today we are going to learn about lesson number 5 a place for everything and everything in its place. Let's start. Lesson number 5 a place for everything and everything in its place. प्लेस म्हणजे जागा, एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही. याचा अर्थ आहे सर्व वस्तूंची एक जागा आणि सर्व वस्तू त्या जागेवर. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन प्लेस. यू हॅव टू दी थिंग्स ॲट देअर ओन प्लेस. म्हणजेच प्रत्येक गोष्टींची स्वतःची जागा असते. आपल्याला त्या गोष्टी तिथेच ठेवाव्या लागतात. लुक केअरफुली अँड टेल व्हॉट यू सी इन ईच पिक्चर. म्हणजे काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला चित्रात काय दिसतं ते सांगा. इथे खाली काही चित्र दिले आहेत आणि त्या चित्रात तुम्हाला काय दिसते ते बघा आणि सांगा. सो स्टुडंट, ॲज यू कॅन सी इन दी गिवन पिक्चर अ रेफ्रिजरेटर, अ स्टडी टेबल, अ डायनिंग टेबल अँड अ वॉर्डरोब पिक्चर. ओके, इथे खालील चित्रात आपल्याला काय काय दिसत आहे तर रेफ्रिजरेटर म्हणजेच एक शीत कपाट दिसत आहे. स्टडी टेबल म्हणजे एक अभ्यासाचं टेबल दिसत आहे. डायनिंग टेबल म्हणजेच एक जेवणाचं टेबल दिसत आहे आणि अ वॉर्डरोब म्हणजेच कपाट दिसत आहे. सो नाऊ लुक carefully and tell what you see in each picture. So as you can see here, first picture is refrigerator. Tell me what is there you can see in refrigerator. मला सांगा रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजे शीत कपाटामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. देर इज अँड एग्स म्हणजे इथे अंडी दिसत आहेत. कोल्ड ड्रिंक्स म्हणजे शीतपेय दिसत आहे. वॉटर बॉटल म्हणजेच पाण्याची बाटली दिसत आहे. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या दिसत आहेत. फ्रूट्स म्हणजे फळे दिसत आहेत. अँड शर्ट अँड सीझर म्हणजे कात्री देखील दिसत आहे. नाव सी दी नेक्स्ट पिक्चर अ स्टडी टेबल म्हणजेच एक अभ्यासाचे टेबल. वी कॅन सी लॉट्स ऑफ बुक्स आर देअर म्हणजेच आपण इथे खूप बघू शकता की खूप सारे पुस्तक आपल्याला इथे दिसत आहेत. अ हँगर म्हणजेच कपडे अडकवण्याची आकडी दिसत आहे. सॉक्स म्हणजे पायमोजे दिसत आहे. लॅम्प म्हणजे दिवा दिसत आहे. अँड अ टब ऑफ टॉय अंडर अ टेबल म्हणजे टेबलाखाली खेळण्याचा एक टब दिसतोय. राईट. The next picture is a dining table. Okay, a dining table म्हणजेच एक जेवणाचे टेबल. On the dining table there is a plates. There is a plates, bowl, jug, glass, spoon, as well as book and is there and ball is there. राईट. म्हणजे जेवणाच्या टेबलवर आपल्याला काय दिसत आहे तर ताट, वाटी, मग, जग आणि बॉल म्हणजे चेंडू दिसत आहे. बुक म्हणजे पुस्तके देखील दिसत आहे. नाऊ दी पिक्चर ऑफ वॉर्डरोब. वॉर्डरोब म्हणजेच कपाट. व्हॉट यू कॅन सी इन दी वॉर्डरोब. तुम्हाला कपाटात काय दिसत आहे तर शर्ट, शूज अँड अ डिश, क्लॉथ्स म्हणजे कपडे दिसत आहेत. एग्स म्हणजे अंडी दिसत आहेत. ह्या सगळ्या वस्तू इथे दिसत आहेत. ओके. नाऊ क्वेश्चन नंबर 2 आहे विच ऑफ दी थिंग्स इन दिस पिक्चर डोंट बिलॉंग देअर. म्हणजेच
या चित्रातील कोणत्या गोष्टी तिथे नाहीत किंवा त्यांची जागा तिथे नाही असं तुम्हाला वाटतं? क्वेश्चन नंबर 3 आहे, से वेअर यू विल पुट देम, डिस्क्राईब ईच पिक्चर इन 1 or 2 लाईन्स. म्हणजेच त्यांना तुम्ही कुठे ठेवाल ते सांगा. प्रत्येक चित्राविषयी 1-2 लाईन्स सांगा. हे दोन्ही प्रश्न आपण एकत्रच सोडवणार आहोत. सो इन फर्स्ट पिक्चर शर्ट, इथे ॲरो दाखवलेला आहे बघा. शर्ट अँड सीझर इन नॉट बिलॉंग टू दी रेफ्रिजरेटर. म्हणजे शर्ट आणि कात्री यांची जागा रेफ्रिजरेटरमध्ये नाही. सो व्हॉट इज दी परफेक्ट प्लेस फॉर शर्ट अँड सीझर. कात्री आणि शर्टसाठी यांची जागा कुठे आहे? तर शर्ट विल कीप इन दी वॉर्डरोब अँड सीझर विल कीप इन अ ड्रॉवर ऑफ स्टडी टेबल. म्हणजे शर्ट कुठे ठेवणार? तर कपाटामध्ये आणि कात्री स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये. नाव सी अ हँगर अँड अ सॉक्स डू नॉट बिलॉंग टू दी टेबल. म्हणजेच आता बघा, इथे हँगर आणि सॉक्स यांची जागा स्टडी टेबलवर नाही आहे. इथे ॲरो दाखवलेला आहे बघा. अ प्रॉपर प्लेस फॉर हँगर अँड सॉक्स इज इन वॉर्डरोब, राईट. म्हणजेच यांची योग्य जागा कुठे आहे? तर कपाटामध्ये. नाव इन नेक्स्ट, बुक अँड बॉल डू नॉट बिलॉंग टू डायनिंग टेबल. अ प्रॉपर प्लेस ऑफ बुक इज ऑन अ स्टडी टेबल अँड बॉल विल कीप इन अ टब ऑफ टॉय. म्हणजेच या चित्रात बुक आणि बॉल यांची जागा डायनिंग टेबलवर नाही आहे, तर यांची योग्य जागा कुठे आहे? तर बुक स्टडी टेबलवर आणि बॉल एका खेळण्याच्या टबमध्ये. नाव सी अ वॉर्डरोब विच पिक्चर इज डू नॉट बिलॉंग टू अ वॉर्डरोब. म्हणजेच कोणती वस्तू कपाटामध्ये नसावी किंवा तिथे त्यांची जागा नाही आहे? तर अ डिश अँड एग्स. म्हणजेच डिश आणि अंडी. अँड परफेक्ट प्लेस फॉर बोथ थिंग्स आर इन दी रेफ्रिजरेटर. आणि दोघांचीही योग्य जागा कुठे आहे? तर शीत कपाटामध्ये. मुलांनो, समजला ना हा पाठ? आता तुम्हीही तुमच्या घरात असणाऱ्या रेफ्रिजरेटर, स्टडी टेबल, डायनिंग टेबल, वॉर्डरोबमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते लिहून काढा आणि त्यांची यादी तयार करा.